नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्हाला अचानक करोडपती व्हायचे आहे, पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तुम्हाला असं वाटतं की स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असावा, कुटुंब सुरक्षित असावं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. तर मग भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मंत्र बद्दल जाणून घेणार आहोत. हा मंत्र तुम्हाला रात्रीच चमत्कार दाखवेल. या मंत्राने इतकी संपत्ती तुमच्या घरात येईल की तुम्ही श्री स्वामी समर्थांचे महान भक्त व्हाल. तर मग भक्तांनो, कोणता आहे हा मंत्र ज्याने तुम्हाला छुपी संपत्ती मिळेल? या मंत्रामुळे भक्ताच्या जीवनातील संपूर्ण दारिद्र्य आणि दुःख नष्ट होते. तुम्हाला आज तुमचे जीवन आशीर्वादाने भरून जावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नामस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला मित्रांनो, कोणता आहे हा मंत्र, त्या मंत्राचा जप केव्हा करायचा आहे, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. ओम श्री धनसंपदाय दारिद्र्य दुःख निवारणाय नमः. हा मंत्र तुम्ही कधी ऐकला आहे का? असं म्हणतात की श्रद्धेने आणि नियमितपणे मंत्र जप केल्याने मनातील नकारात्मकता कमी होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होतील. पण या मंत्राचा अर्थ काय आहे? हा मंत्र कसा म्हणायचा, किती वेळा म्हणायचा आणि श्री स्वामी समर्थ भक्तांनी मंत्राकडे कसं पाहिलं जातं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंत्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका व अर्धवट सोडू नका. तर मंत्राचा प्रचलित जप असा केला जातो, म्हणजे ओम श्री धनसंपदाय दारिद्र्य दुःख निवारणाय नमः. मंत्राचा जप करताना घाई करण्यापेक्षा शब्द स्पष्ट उच्चारणे आणि मन शांत ठेवणे महत्वाचे आहे. या मंत्राकडे केवळ पैसा मिळवण्यासाठी उपाय म्हणून न पाहता समृद्धीची भावना, सकारात्मक विचार आणि ईश्वरातील श्रद्धा वाढवणारा जप म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. आता या मंत्राचा साधा अर्थ समजून घ्या. ओम. ओम हा पवित्र प्रणव मानला जातो. श्री म्हणजे मंगलता, सौभाग्य आणि समृद्धी, आणि धनसंपदाय म्हणजे धन आणि संपत्तीची प्राप्ती किंवा समृद्धी. दारिद्र्य दुःख निवारणाय म्हणजे दारिद्र्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना. आणि शेवट म्हणजे नमः म्हणजे नमस्कार, समर्पण. म्हणजेच या मंत्रमागची भावना अशी आहे, हे परमेश्वरा, माझ्या जीवनातील अभाव, दुःख आणि नकारात्मकता दूर होऊ दे. माझ्या जीवनात योग्य मार्गाने सुख, समाधान, समृद्धी आणि मंगलता येऊ दे. श्री स्वामी समर्थाच्या भक्तांमध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, श्रद्धा आणि सबुरी. माणूस कितीही अडचणीत असला, कितीही संकटे असली तरी त्याने आशा सोडू नये. कधी कधी आपल्या आयुष्यात समस्या पैशांची असते, कधी व्यवसायात नुकसान होते, कधी नोकरीची चिंता असते, कधी कर्जात ताण असतो, तर कधी घरातील सततच्या अडचणीमुळे मन खचून जातं. अशा वेळी मंत्रजप मनाला खूप आधार देऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा, मंत्रजप हा मेहनतीचा पर्याय नाही. देवावर श्रद्धा ठेवण्याबरोबरच योग्य नियोजन, प्रामाणिक मेहनत, आर्थिक शिस्त आणि योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्वाचे आहे. हा मंत्र म्हणताना सर्वप्रथम एखाद्या शांत ठिकाणी बसा. समोर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा ठेवू शकता. डोळे बंद करा. काही क्षण शांतपणे बसा. शांतता घ्या, एक श्वास घ्या आणि मनातील चिंता सोडा. थोड्या वेळासाठी सर्व काही बाजूला ठेवा. त्यानंतर श्रद्धेने मंत्राचा जप करा. ओम श्री धनसंपदाय दारिद्र्य दुःख निवारणाय नमः. तुमच्या श्रद्धेनुसार 11 ते 21 किंवा 108 वेळा या मंत्राचे जप तुम्ही करू शकता. स्वामी समर्थ, मला योग्य मार्गदर्शन दाखवा, माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू द्या. ही प्रार्थना मनापासून करा. सकाळची वेळी अनेकांना मंत्र जप आणि ध्यानासाठी शांत वाटते. सकाळी उठल्यानंतर मोबाईल मध्ये लगेच गुंतण्याऐवजी काही मिनिटे स्वतःसाठी द्या. स्वच्छ होऊन शांत जागी बसा. श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मंत्राचा जप करा. मंत्र म्हणताना केवळ शब्दाची पुनरावृत्ती करू नका, त्यामागचा अर्थ आणि भावना मनात स्पष्ट ठेवा. कारण श्रद्धेने केलेला जप मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते. जर सकाळी वेळ मिळत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसू शकता. दिवसभरातील चिंता मनातून बाजूला ठेवा. आज जे काही चांगले घडले आहे त्याबद्दल देवाचे आभार माना आणि त्यानंतर मंत्राचा जप करा. शेवटी मनात म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा, आम्हाला योग्य त्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे म्हणजे धनसंपदा म्हणजे फक्त नोटा किंवा बँक बॅलन्स नाही. घरात शांतता असेल, कुटुंबातील माणसे सुखी असतील, शरीर आणि मन निरोगी असेल, आपल्याकडे प्रामाणिकपणे कमवण्याची क्षमता असेल आणि आपल्या कष्टाला योग्य दिशा मिळत असेल, तरी ही सुद्धा एक प्रकारची संपत्तीच आहे.
म्हणून मंत्र जप करताना फक्त मला पैसा मिळू दे अशी अपेक्षा न ठेवता मला योग्य मार्गाने प्रगती करण्याची बुद्धी दे आणि शक्ती मिळू दे अशी प्रार्थना करणे योग्य महत्वाचं आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये शेवटी आपण मनापासून श्री स्वामी समर्थाचे स्मरण करूया. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अडचणींना समोर जाण्याची शक्ती मला दे. माझ्या कुटुंबात सुखी, शांती आणि समाधान राहू दे. मला योग्य मार्गाने मेहनत करण्याची बुद्धी द्या आणि माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या आणि माझ्या जीवनात चांगले आणि समृद्धी नांदू द्या. आता एकदा श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ, पुन्हा एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि शेवटी म्हणजे तो मंत्र, ओम श्री धनसंपदाय दारिद्र्य दुःख निवारणाय. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नामस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भक्ती आणि अध्यात्म आणि धार्मिक विषयांवरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत जोडले रहा. श्री स्वामी समर्थ.